दोस्तों अभी शाम हो चुकी है। अभी हम जाएंगे देखने के लिए कुश्तियाँ। तो चलते हैं, चलो निकलते हैं यहाँ से। अभी मेन कुश्ती रहेंगी, वो देख के आ जाएंगे। भूषण कासुर्डे आखीवाडी रेखीव तब्येतीचा 15,000 रुपये इनामाची कुस्ती माननीय श्री अंकुश बाबा कदम, उपाध्यक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य। टाळ्या करा जरा बाबांसाठी सगळ्यांनी। धन आणि दानक बघा, मी सांगितलं पैसा सगळ्यांकडे आहे, पण तो कुठं खर्च करायचा जाण आणि भान असणारी बाबा। नाहीतर आमच्याकडे पण लय रात्री 15-15, 20-20 हजार उडवत्यात आणि पापाचं धनी होऊन घराकडे येतात। मग कुठं उडवत असतील तुम्ही विचार करा। पण इथं तसं नाही, मर्दुनकी आणि पुरुषार्थावरती खर्च करणारी मंडळी आपण सगळी। तुमचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे। आणि असं म्हणलं जातं, जो समाज आपली संस्कृती आणि परंपरा टिकवतो त्या समाजाचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो, आणि जो समाज आपली संस्कृती आणि परंपरा विसरतो त्या समाजाचा भविष्यकाळ अंधकारमय असतो। आणि या कुस्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या देशाची तरुण पिढी निरोगी, निर्व्यसनी, बलदंड आणि सशक्त होत असते। मग हे देवकार्य नव्हे का? हे देशकार्य नव्हे का? हे धर्मकार्य नव्हे का? हे खऱ्या अर्थानं देवकार्य, हे खऱ्या अर्थानं देशकार्य, हे खऱ्या अर्थानं धर्मकार्य आहे। आणि यासाठी आत्ताच सर्व दुंद ग्रामस्थांचा आणि काळ भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचा एकदा देवानं सगळ्यांना हात दिले, टाळ्या करा सर्वांनी यात्रा कमिटीसाठी। असं मैदान यशस्वीरित्या संपन्न झालं, अंतिम टप्प्यात आलेलं आहे दुंदचं मैदान। हा, बाबांना विनंती कुस्ती लावण्यासाठी आत या। उपाध्यक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य माननीय श्री अंकुश बाबा कदम, आमची भावकी कदम, जिस नाम में दम एक कदम। 1978 सालचे महाराष्ट्र केसरी अप्पा कदम नेर्लेकर। महाराष्ट्र केसरीची सर्वात मोठी गदा कुणाच्या खांद्यावर विराजमान झाली तर आप्पासाहेब कदमांच्या। महाराष्ट्र केसरीच्या इतिहासातली सर्वात मोठी गदा 1978 सालचे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम नेर्लेकर, गंगारेश तालमीचे पैलवान अंकुश बाबा कदम यांच्या वतीने 15,000 रुपये इनामाची कुस्ती लागते। संतोष भाऊ, हा विराज, आपल्या कुस्तीला 5 मिनिटाची वेळ आहे, जरा हालीवाली थांबा। आता संतोष भोसले हात वरती करा जरा। मल्लविद्या कुस्ती केंद्र मालचोंडी या भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पाठीमागच्या 4-5 वर्षापूर्वी मालचोंडीला मैदान घेतलं होतं। कुस्तीची बीज रोवण्याचं काम केलं त्यांनी संतोष भोसले असताना। आणि तुमच्यासारखी सगळी दानदार मंडळी, कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं, म्हणून ही कुस्ती परंपरा खऱ्या अर्थाने टिकवण्याचं, वाढवण्याचं, जगवण्याचं कार्य करतात। बाबा मागापासून मी सांगते, कुस्तीमध्ये असता तर खरोखर भल्या भल्यांची सुट्टी केली असती। अशी नैसर्गिक दैवी देणगी लाभलेली उंची पुढे तगडे शरीरानं खरोखर दैवी देणगी लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अंकुश बाबा कदम। कुस्तीवरती अतोनात प्रेम असणार व्यक्तिमत्व। कब्जा घेतलेला विराजनं हाताच्या कोपराचा घुटका मानेवरती ठेवलेला आहे। पलीकडे भूषण विरुद्ध स्वप्नील अशी कुस्ती चालवली। प्रत्येक स्नायू तोडून मापून द्यावा असा भूषण कासुर्डे। डाव्या पायाला काळनिक्या परिधान केलेला निळ्या रांगेचा आणि उजव्या पायाला काळनिक्या परिधान केलेला उंचीला वाजणारा जवळ असलेला स्वप्नील हांगे पिंपरीचा कांता भातरंगीचा पट्टा। अशी कुस्ती चालू 15,000 रुपये इनामाची उपाध्यक्ष स्वराज पक्ष महाराष्ट्र राज्य माननीय श्री अंकुश बाबा कदम यांच्या वतीनं। माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुडी। आता एकदा खांद्यावर घेतलेली पताका खाली ठेवायची नाही। काळभैरवनाथ यात्रा कमिटी हात वरती करा सगळ्यांनी जरा एकदा, आणि बजरंगबलीचा जयघोष करायचा मोठ्यानं। बोला बजरंगबली की। अनेकांना तोंड देखील उघडली नाहीत बरं का। पुढच्या जन्मी मुक्क होशीला मुक्क। देवाचं नाव यायला कंजूशी नको। नामापरी तत्व नाही रे वायानिक पंथा जाऊ नको। नाम संकीर्तन साधन बैसोपे जळतील पापे जन्मांतरीची। देवाचं नाव मुका द्यायचं मोठ्यानं। बोला बजरंगबली की। बोला बजरंगबली
तुंबुमला दुंदगाव. आणि याच साठी केला होता अट्टास म्हणायला लागलेले यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ धुंद. 2 नंबरचे पैलवान आत या. आता सूरज फडतरे आदित्य सावले आत या. 25,000 रुपये इनामाला कुस्ती बाबांच्या वतीनं आहे. महाराष्ट्र केसरी म्हणतोय मी. उपमहाराष्ट्र केसरी आबासू इथं हजर आहेत. 2006 साली बारामतीचं आंबेडकर स्टेडियम ज्यानं खऱ्या अर्थानं गाजवलं. महाराष्ट्र केसरीच्या तुलनेत उपमहाराष्ट्र केसरी काही कमीचा नसतोय. पण रुस्तुमाईंना महाराष्ट्र केसरी अमोल मुतळे बरोबर फाईट आली फायनलला. आणि कधीच मॅचचा गंध नव्हता. सातारा तालीम संघात मॅच नव्हतं, मातीवरती सराव होता फक्त. पण फायनल मध्ये धडक मारली आबासून माती विभागात आणि फायनलची कुस्ती मॅट वरती लागली. पूर्वीच्या काळी 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असायचे. 2-2 मिनिटाचे आणि दरम्यान 30 सेकंदाची विश्रांती असायची. श्रीराम बरकळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्या वाणीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक पैलवान अनिकेत कदम माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस झालेले धन्यवाद. मी आपल्या मनापासून आभारी आहे. धुंदगावचे सरपंच माननीय श्री शंकर शेठ धुंदळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्या वाणीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक पैलवान अनिकेत कदम माझ्यासाठी 200 रुपये बक्षीस आहे. आणि माननीय श्री अंकुश बाबा कदम एक दानदार व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक मोठे बंधू यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पैलवान अनिकेत कदम माझ्यासाठी 1000 रुपये बक्षीस आहे. कुस्ती कॉमेंट्री बाकीच्या खेळाची कॉमेंट्री होती, मग माझ्या कुस्तीची का नसावी म्हणून आमचे गुरुवर्य शंकरांना पुजारींनी खऱ्या अर्थानं 1986 ला पहिल्यांदा माईक हातामध्ये घेतला आणि मग कानामागून आलं तिकड झालं. क्रिकेट सारखा खेळ आपल्यापैकी इथं अनेक जण हजर आहेत. यातल्या कुणाचा पंजोबा आजोबा चांगला क्रिकेटर होता ऐकलंय का कोणी? माझा पंजा चांगला बॉलिंग टाकायचा पण पहिल्यावर होता ऐकला असेल. रक्तातले गुणधर्म एखाद्या खेळाविषयी आमच्यात विश्वास नाही बरं का, पण आपल्या मातीतला खेळ म्हणजे कुस्ती खेळ. मग खऱ्या अर्थानं कुस्तीला मरगळ आली होती पुरातन काळामध्ये. सगळ्या कुस्त्या जाहिरातवरच्या निकालीच होणार नोंद घ्या पैलवान मित्रा. 2 नंबरचे पैलवान आत या. काना मागून आला तिकड झाला. कुस्ती सारखा खेळ पुरातन काळामध्ये राजघराण्यांनी खऱ्या अर्थाने कुस्ती जपली होती. मग कोल्हापूरचे शाहूराजे असतील, बडोदेकर सरकार असतील, इंदोरकर सरकार असतील, पटियाळकर सरकार असतील, अशा राजघराण्यांनी खऱ्या अर्थाने कुस्ती जपली होती. 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. राजकर्ते जडणघडणीला लागले आणि राजवटी खालसा झाल्या. कुस्ती खऱ्या अर्थानं लोप पावते का असं वाटायला लागला. या महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. आणि मग कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारे मामासाहेब मोहोळ 2 नंबरची कुस्ती लागते. सूरज फडतरे सातारा हातवरती कार आजची आणि रेखीव तब्येतीचा पोलीस क्रीडा प्रबोधिनी सातारा. डबल उपमहाराष्ट्र बाळासाहेब बावपडगम यांचा पट्टा आणि आदित्य सावले हातवरती कार जय हनुमान तालीम संघ आदित्य सावले भोरचा. कुस्ती सुटणार नाही. गदीवरती 3च कुस्त्या बाकी आहेत. आता पैलवान फिरतरायचे आतली पैलवान आपण भूषण आणि स्वप्नील कुस्ती करायचे. हातापाया जाम तोपर्यंत थांबणे नाही. आतापर्यंत 48 महाराष्ट्र केसरी झाले. त्या 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले, 5 डबल महाराष्ट्र केसरी झाले. आणि मग कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारे मामासाहेब मोहोळ असतील, कुस्ती महर्षी, त्याचबरोबर दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब असतील, सर्वसामान्यांच्या जीवनात वसंत फुलवणारे वसंतदादा असतील, बाळासाहेब देसाई असतील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील असतील, अशी तत्कालीन सर्व मंडळी एकत्र झाली आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेची स्थापना झाली.
1953 साली 1953 सालापासून कुस्ती महोत्सव व्हायचा, पण गदेला महत्व प्राप्त झालं 1961 सालापासून. आणि पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा झाली 1961 ला. आणि या महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर भयारी, आडनाव पाटील, गावाचं नाव भयारी. दुसरे महाराष्ट्र केसरी भगवान मोरे उठले आमच्या सांगली. 63 ला अनिल निलयला, 64 आणि 65 पहिला नंबर महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर. असा महाराष्ट्र केसरीचा इतिहास, आबासूच्या कुस्तीचा इतिहास सांगत होतो. फायनलला कुस्ती आली मॅट विभागावरती. मॅटवरती कॉस्ट्युम लागतो, घालण्यासाठी कॉस्ट्युम नव्हता. पायात शूज लागतात, शूजही नव्हते मॅटवरचे. मॅटचा कसलाही गंध नसताना 3 राऊंड असायचे पूर्वीच्या काळामध्ये 2-2 मिनिटाचे. आणि अमोल बुचडे म्हणजे अस्सल मॅटवरती प्रॅक्टिस असणारा पैलवान. आणि फायनलला कुस्ती लागली अमोल बुचडे विरुद्ध आबासूर. पहिले 2 राऊंड क्लिंच वरती गेले. पूर्वीच्या काळात 2 मिनिटांमध्ये जर पॉइंट नसेल कोणत्याच पैलवानला तर तो चिडवला जायचा. आणि ज्या पैलवानला क्लिंच पकडण्याचा मान मिळेल त्या पैलवानला पट पकडायचा अधिकार दिला जायचा. आणि मग क्लिंच वरती 2 हात गेले आणि क्लिंच गेली अमोल बुचडेच्या खात्यामध्ये. आणि एका गुणाची कमाई झाली अमोल बुचडेकर. असं क्लिंच वरती 2 हात जाऊन अगदी एका गुणानं महाराष्ट्र केसरीच्या गदा पासून वंचित राहिले आबासूर. पण महाराष्ट्र केसरीला सुद्धा आनंद उत्सव साजरा करता आला नव्हता, एवढी कुस्ती झाली होती. आबासूर विरुद्ध अमोल बुचडे. टाळ्या करा जरा आबासूर पैलवानसाठी. सूळ घराणं सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्याच्या पश्चिमेला छोटस गाव. गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही. वस्तुस्थिती मी फलटण तालुक्यातला त्यांच्यापासून 15 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. 15 उमरा गावात खडकीमध्ये आणि खडकीपासून 1 किलोमीटर अंतरावरती छोटस सुळवस्ती. मोजून 15 ते 17 उमरा सुळवस्तीचा. पण 50 ते 55 पैलवान महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले टॉपचे असे उपमहाराष्ट्र केसरी आबासूर, चंद्रकांत सूळ, नवनाथ सूळ, संतोष सूळ, सोमनाथ सूळ, राजेंद्र सूळ, संजय सूळ, भिवा सूळ, महेंद्र सूळ. किती किती नावं घ्यायचं म्हणलं तरी दम लागतो. इतकं सूळ बंधू. टाळ्या करायला त्यांच्यासाठी. त्या 2 उपमहाराष्ट्र केसरी, 2 जण हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते राजेंद्र सूळ आणि संजय सूळ सख्खे भाऊ दोघा. हा गुणावरती कुस्ती लागली पियुष विरुद्ध विराज अशी. केसरी 2025 ची कुस्ती शेवटी गुणावरती आलेले. नकाशावरती दिसत नाही खडकी गाव, पण जगाच्या नकाशावरती उमटवलं कुस्तीच्या माध्यमातून सूळबंधूंनी. 2 नंबरचे बलवान आज चला आता शिवराज फडतरे, आदित्य सावले ही कुस्ती लावण्यासाठी माननीय श्री सचिन शेठ करंजेकर, श्रीकांत शेठ धुंदळे, त्याचबरोबर वाजता संतोष भोसले आणि स्वतः अंकुश बाबा कदम या मान्यवरांच्या शिवाची कुस्ती लागेल. 25,000 रुपये इनामाची कुस्ती बाबांच्या वतीनं. शांतता आणि स्तब्धता आलेली आहे. 4-5 तास झाल्या जागची जागा कोणी सोडलेली नाही. ही नशा कुस्तीची नशा, ही किमिया कुस्तीची किमिया. नाहीतर अनेक नशा असतात. हो, सकाळी केले की आता दुसरा टायमिंग होतोय. एक नंबरचे पैलवान ताबडतोब तयारीतून आखाड्यावरती आता. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत म्हणलेला आहे. जसं दिसतंय तसं नसतंय. लहान मोठं खेळतात तिकडं.
आडतरी तो सातारचा आणि समोरचा सावली पैलवान भोरचा, दोन्ही पायरांनी कॅप परिधान केलेला. मूर्ती लहान कीर्ती लहान. कुस्ती एवढी सोपी नाही हो. रोज घामामातीने अंगाचा चिखल करावा लागत असतोय. हजार बैठका माराव्या लागत असतात, हजार सपाट्या माराव्या लागत असतात. 5-5 किलोमीटर रनिंग करा आणि किल्ली तोडून निघाला. टाळ्या तरी करा की जरा, चांगल्याचं कौतुक करा. पलीकडे कासुर्डीनं कब्जा घेतलेला, पुढची कारवाई पाहिजे. आता हातापाया जा नाही तोपर्यंत थांबणे नाही. पूर्ण ताबा असेल तर गुण दिला जाईल. दोघांना सूचना दिलेले गुण कसा दिला जाईल आणि कसा दिला जाणार नाही, कुणाच्या खांद्यावरती गदा विराजमान होणार याचा फैसला सर्वांच्या साक्षीनं काही क्षणामध्ये लागतोय. आणि बगालडूब करून पाठीवरती गेला सुराट फडतरे नागाच्या गुंट्याचं बुरगा. सातारला सराव करतोय. डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब बावपडकर यांचा पट्टा. भूषण आणि स्वप्नील कुस्ती करायचे आणि कुस्ती गुणावरती निकाली होण्याच्या दृष्टीनं संपलेल्या कुस्तीमध्ये विराज भोसले मालचोंडी, संतोष भोसले वस्तादचा पट्टा. हल्लेल्या कुस्तीमध्ये मालचोंडी गडचिरोलीवरती विजय झाला आणि विराजसाठी माननीय श्री अंकुश बाबा केळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अंकुश बाबांच्या वतीनं ती कुस्ती होती. मान्य श्री नारायण रानडे यांच्याकडून 100 रुपये विरासाठी. मूर्ती काढून कीर्ती करा. हिम्मत भोसले यांच्याकडून विराट व्यक्तीला 500 रुपये बक्षीस आहे. अर्जुन शेठ चव्हाण यांच्याकडून विराट व्यक्तीला 100 रुपये बक्षीस आहे. बक्षीस घेऊन जायचं पैलवान आपला. सन्माननीय संतोषजी चव्हाण अध्यक्ष वेदना जावली धरला यांच्याकडून विराजला 100 रुपये. संतोष साबळे यांच्याकडून विराजला 100 रुपये. जावली तालुक्याचा हरवेतरान सर्जेराव दाखोदाम मालचोंडे यांच्याकडून विराजला 100 रुपये. विराज आपलं बक्षीस घेऊन जायतो. सुरेश दादा हे बक्षीस हातात घ्या. 1 नंबरचे पैलवान आता रणजित राजमाने सैदापूर, विशाल राजगीर सातारा. शाबास. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये भोरचा पैलवान आदित्य सावले विजय झाला. 1 नंबरचे पैलवान आता आपल्यासाठी मैदान थांबलेला आहे. उपाध्यक्ष स्वराज पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आत्ता विजेते झालेले पैलवानला. विराज आपलं बक्षीसदार. अंकुश बाबांकडे विराजला 1000 रुपये बक्षीस आहे आणि सावली पैलवानसाठी 500 रुपये. एकनाथ शिंदे यांच्याकडून विराज भोसलेला 100 रुपये बक्षीस. विराज बक्षीस द्यायचे आपला. 1 नंबरचे पैलवान आता 1 नंबरचे पैलवान ताबडतोब आत यायचं आहे. मैदान आपल्यासाठी थांबलेलं आहे. तिकडे मंचगावरून थोड्या लोकांना दिसेल. कृपया 2 मिनिटांसाठी सहकार्य करा. कृपया डाव्या कोपरा थोडस पाहिजे सारखं थोडस. शेवटच्या गोष्टीसाठी पंच म्हणून कोण विनंती आज चला. अर्जुन कदम व श्यामराव कदम आपल्या दोघांना विनंती आत या. अर्जुन कदम व श्यामराव कदम आपल्याला विनंती. कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये यायचं विनंती आपल्याला. आणि खूप हल्लीगरीब पेढ्यांचं थोडंसं कौतुक करा. हलगीगरीब पेढा खरोखर या चिमुकल्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. हलगी मैदानामध्ये चेतना आणि ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असते. रणांगणात वाजवणारी वाद्यमंदी हलगी आणि हलगीच्या निदानामध्ये रणवाद्याच्या निदानामध्ये आजच्या कुस्तीमध्ये आपली 1 नंबरची कुस्ती लागते. विशाल राजे
हात वरती कर, सातारा तालीम संघ सातारा. आणि रणजित राजवाडे हात वरती कर, हिंद केसरी अखाडा सैदापूर. ही कुस्ती माननीय श्री अंकुशराव पवार उपाध्यक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 51,000 रुपये मला कुस्ती मैदानाकडे लागतील. हल्लीवाली म्हणून हरिभक्तरायण पैलवान हनुमंत दादा धुंदळे आणि पैलवान संतोष हरिभक्तरायण हनुमंत दादा धुंदळे आणि संतोष भोसले वाजतात. हरिभक्त परायण आदित्य गणपत धुंदळे यांच्याकडून मी कुस्ती पैलवान आणि केत कदम माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस झालेला आहे. कुस्ती कॉमेंट्री, या कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून कुस्ती कॉमेंट्री एवढी सोपी नव्हे बरं का. समोर वस्तुस्थिती काय चालू आहे ते नजरेमध्ये साठवावं लागतं, त्याच्यावरती काय बोलायचं आठवावं लागतं. शैलेश थोडं पलीकडे सरका, थोडं सरका, 2च मिनिटं आता शेवटची कुस्ती. ते समोर प्रेक्षकांसमोर वटवावं लागतं, ते सगळ्यांना पटवावं लागतं आणि काय आपलं झालं तर ते मिटवावं लागतं. कारण बोलणारा मी एकटा असतो, ऐकणारे आपण हजारो जाणकार श्रोते असतात. इथं आलेल्या प्रत्येकाला बोलता येत असतं, पण त्या बोलण्यामध्ये काय तथ्य असावं लागतो, अर्थ असावा लागतो, दम असावा लागतो. कारण शब्द हे दुधारी शस्त्र आहे, ते जपून वापरावं लागत असतं. अशी कुस्ती कॉमेंट्री. पुन्हा एकदा डावा कोपरा थोडस बाजूला सरका. श्री दीपक शेठ धुंदळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 100 रुपये बक्षीस झालेले माझ्यासाठी धन्यवाद. कुस्ती कॉमेंट्री हा माझा पराक्रम नाही, तो त्या विधात्याचा पराक्रम आहे. त्याच्या सत्तेशिवाय या भूतलावरती झाडाचं पान देखील हलत नाही. मी तर फक्त निमित्त मात्र आहे. माझी मदवाचा झाली यानावर मद बोलवितो विश्वंभर. त्या भगवान परमात्म्याला कुस्ती वाढवायचे म्हणून तो माझ्याकडनं एक कार्य करून देतोय. आणि या लाल मातीचा आशीर्वाद माझे गुरुवर्य उपमहाराज केसरी आबा सूर, उपमहाराज केसरी चंद्रकांत सूर यांचा आशीर्वाद, माननीय श्री पांडुरंग धुंदळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्या वाणीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक पैलवान आणि केत कदम माझ्यासाठी 100 रुपये बक्षीस आहे. मधोमध कुस्ती करायची पैलवान. काळ्या लांगेचा उजव्या पायात काळ्या निक्या पैलवान केलेला विशाल राजे, उंचीला कमी असलेला सातारचा पैलवान आहे. आणि निळ्या रांगेचा दोन्ही पायाला काळ्या निक्या पैलवान केलेला उंचापुरा तगडा रणजित राजमाने सैदापूर हिंद केसरी अखाडा. अशी कुस्ती चालू झाली. शांतता आणि स्तब्धता आलेली. पाण्याची व्यवस्था करायची आतमध्ये पैलवानांना. जरा नजर फिरवा अवतीभोवती सगळ्यांनी, काय माहोल तयार झाला बघा जरा. जागची जागा कोणी सोडली नाही. ही नशा कुस्तीची नशा, ही किमया कुस्तीची किमया. आणि एक कौतुक आणि एक कसब सर्व श्री काळ भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी आणि धुंद ग्रामस्थ आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. इथं आलेल्यांपैकी बऱ्याच जणांपैकी कोणी कुस्ती खेळला नसतात, पण रक्तातले गुणधर्म म्हणतोय मी. आईकडनं अगर वडिलाकडनं आपल्या पूर्वजापैकी कुणीतरी कुस्ती खेळलेलं आहे, म्हणून आज आपण इथं उपस्थित आहे. जागची जागा सोडलेली नाही. नाहीतर 5 मिनिटं 10 मिनिटं थांब म्हणलं तर कुणाकडे वेळ नाही. आज 21व्या शतक आहे, धकाधकीचं जीवन झालेलं आहे. पण कुस्तीसाठी आज 4-5 तास झाले जागची जागा कुणी सोडली नाही. असं म्हणलं जातं 7 पिढ्यापैकी रक्तातनं काही गुणधर्म चालून येत असतात. म्हणून म्हणतोय आपल्या पूर्वजांपैकी कुणीतरी कुस्ती खेळली नाही, तेव्हा आपण इथं थांबला. 25,000 इनामाची झाली, त्याच्या अगोदर 15,000 इनामाची झाली त्यांच्याच वतीनं. आणि अगदी सुरुवातीपासून प्रत्येक विजेत्या पैलवानावरती बक्षिसाचा वर्षाव चालू आहे. अशी दानदार मंडळी, धन आणि दान जोडून
उदास विचार व्यक्त करी म्हणलेला आहे. सत्पात्री दान आणि पुण्यात्मक पुण्य याला म्हणतात. नाहीतर पैसा लई जणाकडे मगापासून मी सांगतोय, पण तू कुठं खर्च करायचा याचं जाण आणि भान असणारी मंडळी. धन सर्वांजवळ आहे, पण दानच असावी लागते. पोलादी मनगटाला भिडली, दोन बारी वाघसे एकमेकासमोर ठाकलेले. काय त्या रणजितच्या मांड्या, काय त्या विशालच्या मांड्या, आणि आपल्या पोराच्या यातून काहीतरी घेऊन जायचंय. आपल्या घरात एक असं तगड तयार करणार असा संकल्पित करायचा आहे. आणि कशासाठी जगावं, यही से लिया यही पे दिया, सब व्यवहार यही खत्म हो गया, नंगा आया और नंगा गया. फिर काय केली जीना. तुमच्या तिजोरीत किती मला माहित नाही, तुमच्या बँकेत किती मला माहित नाही, पण पोरग कुणाचं पैसे घेतले यासाठी उघड्या तिजोऱ्या आपल्या घरात तयार करा. ही काळाची गरज आहे. आज 21व्या शतकामध्ये या देशाची तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या महाभयानक कड्यावरती उभा आहे. आणि या देशाच्या तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या महाभयानक कड्यावर मागे खेचण्याचं काम या कुस्तीच्या माध्यमातून होत असताय, या लाल मातीच्या माध्यमातून होत असताय. म्हणून म्हणलेलं आहे, बलशाली भारत हो, विश्वात शोभून राहो. 125 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश, एकूण लोकसंख्येच्या 65% तरुण राहतो भारत देशाला. एकेरी पट हो, आणि टाळ्या टाळ्या टाळ्या. वाह वाह वाह. तिकीट काय लावलं नाही, पण पैसे मात्र फिटले. हा, याचसाठी केला होता आत्ताच म्हणायला लागले दुंद ग्रामस्थ. समाधानाचं ते चेहऱ्यावरती झळकाय लागले नाही त्यांच्या. अशी कुस्ती, अस्सल कुस्ती म्हणतोय मी. कब्जा घेतला रणजित राजमाने. कुस्त्या जोडणाऱ्यांसाठी एकदा टाळ्या करा. संत व्यवस्थेवर आपलं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. रोज बाजार फिरल्याशिवाय बाजार भाव कळत नाही, तसं रोज याच बाजारात असावं लागतंय. तेव्हा कुणाची कुस्ती कुणावर घ्यायची ते समजत असत. नाहीतर कुस्त्या वर खाली लागल्या, नुरान डोगी कुस्त्या लागल्या तर गावचा खिसा कापल्यासारखं होत असतं. पण इथं कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, उद्योग, व्यवसाय, व्यापार करणारे नोकरदार वर्ग असतील, सर्वांच्या घामाचा दाम वर्गणीच्या रूपाने एकत्र झालेला आहे. आणि गावचा पैसा कुठं फुकट वाया जाणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतलेली कुस्त्या जोडणाऱ्या मंडळींनी. त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. तुमच्या मोबाईलवरून कॅप्चर करतो. काय करणार जरा आलेली प्रेक्षक मंडळी इथनं घेऊन जायचंय, माझं हे बोलणं घेऊन जायचं इथनं, आणि आपल्या घरात एक असलं तयार करायचंय. काळाची गरज आहे. निरोगी, निर्व्यसनी, बलवान आणि सशक्त पिढी घडणं. मुलं गुणवंत करा, बुद्धिवंत करा, पण बलवंत असली पाहिजेत, ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळात एकच राहून फिरत होता, आता गल्लोगल्ली राहून फिरायला लागल्या. हो, स्वतःची अस्मिता जपायची असेल तर आपल्या मनगटात बळ असलं पाहिजे. पोलिसाकडे किती वेळा हेलपाट घालणार आणि किती वेळा शेजाऱ्याच्या तोंडाकडे मी बघणार. वेळेला कोण येत नसतोय. आपल्या घरात एक असलं तयार करा. वाकड्या नजरेनं बघायची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे. समोरच्यावरती हात उघडायला नव्हे, पण उघडेला वरच्यावर धरण्यासाठी तरी एक घरात असावं. नाही तर मगाच मी सांगितलं, बँकेत किती कुणाला माहित नाही, तिजोरीत किती तुमच्या कुणाला माहित नाही. पोराच्या पायात पाय गुंतत असतील तर काय कामाचं. हो, पहिली संपत्ती म्हणजे पुत्र संपत्ती. शरीर माध्यम खोल धर्म साधन म्हणलेलं आहे. शरीर संपत्ती ही सर्वश्रेष्ठ संपत्ती. पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती, आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती. पण आज आपण तिसऱ्या नंबरला पहिला नंबर दिलेला आहे. सर्वजण भौतिक संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि बोकाईचा आणि पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीवर